नमस्कार सगळ्यांना. वाढता उन्हाळा पाहता काहीतरी थंड प्यायची नक्कीच इच्छा होते. पण बाहेरचं काहीतरी पिण्यापेक्षा जसं की माझा, थम्सअप, कोकोकोला, स्प्राईट ह्या गोष्टी पिण्यापेक्षा पारंपरिक गोष्टी कधीही चांगल्या. आणि सोलकढी म्हणजे आहाहा, स्वर्गच अगदी असं म्हणलात तरी काही हरकत नाही. तर मी आज इथे बनवली होती सोलकढी, कारण दुपारी खूपच गरम होत होतं. त्यामुळे म्हटलं चला काहीतरी थंड ट्राय करावं, म्हणून मी सोलकढी बनवली होती. सोलकढी बनवण्यासाठी मी इथे 2 कप नारळ घेतलं होतं. साधारणतः 2 नारळाचा किस होता हा, म्हणजे नारळ होते हे 2. त्याच्यामध्ये मग मी आलं, मिरची, लसूण या 3 गोष्टी घातल्या. पाणी कोमट करून घेतलं, ते मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलं. अशा पद्धतीने ह्याची पेस्ट करून घ्यायची. खाली एक भांडं घ्यायचं, त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवून स्वच्छ रुमाल त्यावरती अंथरायचा आणि हे दूध जे निघतं आहे ना नारळाचं, ते व्यवस्थित पिळून घ्यायचं. असं व्यवस्थित पिळून घेतल्यानंतर पूर्ण दूध खाली येतं आणि मग चोथा त्या रुमालमध्ये राहतो. आणि असं व्यवस्थित म्हणजे 2 टाईम गाळून घेतल्यामुळं खाली खोबरं वगैरे काही पडत नाही. त्याचा चोथा वगैरे जो असतो तो खाली पडला जात नाही, व्यवस्थित दूध निघलं जातं. असं मी 2 ते 3 बॅचमध्ये गरम पाणी घालून मिक्सरला व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं अगदी व्यवस्थित. मग त्यानंतर सगळं दूध असं निघाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ घातलं, एकसारखं व्यवस्थित हलवून घेतलं. मिठामध्ये मी पांढरं मीठ आणि काळं मीठ आणि लाल मीठ हे 3 प्रकारचे मीठ मी चवीनुसार वापरले होते. त्यानंतर मी इथं कोकमचा आगळ वापरला होता. तुम्ही कोकम म्हणजे तुम्ही हे पण वापरू शकता, कोकम भिजवून पण तुम्ही वापरू शकता, पण मी तर आगळ वापरलं होतं इथे. त्यानंतर मग मी त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि छान व्यवस्थित ते एकसारखं हलवून घेतलं. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही ट्राय करा बरं. त्यानंतर मग मी मातीच्या जगामध्ये हे ओतून घेतलं, कारण मातीच्या जगामध्ये पटकन थंड होईल म्हणून मी हे मातीच्या जगामध्ये शिफ्ट केलं. छान व्यवस्थित एकसारखं ढवळून त्याला मातीच्या जगामध्ये एक 10 ते 15 मिनटं मी ठेवून दिलं होतं. व्यवस्थित ते थंड झालं. जो खोबऱ्याचा उरलेला चोथा होता ना, तो टाकून द्यायचा नाही बरं. तो आपल्याला जेवणामध्ये पुन्हा वापरता येतो. आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये तुम्ही परत वापरू शकता. एक 10 ते 15 मिनटानंतर मग मी मातीच्याच ग्लासमध्ये हे ओतलं होतं आणि मग छान अगदी म्हणजे दिसायला जसं छान होतं तसंच लागतही छान होतं अगदी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने मग मी ग्लासमध्ये सर्व केलं आणि त्यामध्ये थोडासा बर्फ टाकला. बर्फ अशासाठी टाकला होता की अजून थोडंसं ते चिल व्हावं, अजून थोडंसं ते थंड व्हावं यासाठी. अशा पद्धतीने मी सोलकढी केली. चला